महादेव तांडवच्या शांततेतून प्रेरणादायी जीवनाचा धडा. जेव्हा जीवन कोसळायला लागतं, प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं. मन निराशाने भरलेलं असतं, डोकं विचारांच्या गर्दीत हरवलेलं असतं आणि हृदय पोकळं झालेलं असतं. अशा वेळी एक गोष्ट मदतीला येते, श्रद्धा आणि धैर्य. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी केवळ पुराणामध्ये नाही तर आपल्या आतल्या संघर्षामध्येही दडलेली आहे. ही आहे महादेवांची शिवांची कथा. पण ही केवळ देवाची कथा नाही, ही आहे आत्म्याच्या शक्तीच्या, संयमाच्या, क्षमतेची आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रवासाची कथा. शिव म्हणजे कोण? शिव संवारक आणि सृष्टीकर्ता. त्यांच्या शरीरावर राग, त्यांच्या गळ्यात नाग आणि त्यांच्या डोळ्यात शांततेचं गुढ. ते कैलासावर ध्यानस्थ आहेत, पण तरीही सर्व ब्रह्मांड त्यांच्यात मिसळलेलं आहे. एकदा देवी पार्वतींनी विचारलं, प्रभू, तुम्ही एवढं सगळं कसं सहन करता? शिव हसले आणि म्हणाले, जेव्हा अंतःकरण शांत असेल तेव्हा संवाराची ताकदही योग्य मार्गावर वापरता येते. हे वाक्य म्हणजे आयुष्याचा गाभा आहे. जेव्हा आयुष्यात सगळं कोसळतं तेव्हा आपणही तांडव करू शकतो, पण स्वतःच्या नकारात्मकतेवर. आपणही रुद्र होऊ शकतो, पण आपल्या शंकावर. शिव जसे समाधीत गेले तसे आपणही स्वतःच्या जीवनात एक थांबा घ्यायला हवा, विचार करायला हवा. आपण काय आहोत, काय करू शकतो आणि का लढत आहोत. जेथे महादेवांचं तांडव प्रेरणादायी ठरतं. सतीच्या मृत्यूनंतर महादेव तांडव हे रागाचं नव्हतं, ते शोकाचं आणि प्रेमाचं होतं. पण तरीही त्यांचं स्वरूप विनाशक होतं. हे आपल्याला काय शिकवतं? भावना शक्ती असते, योग्य मार्गावर वापरली तर ती प्रेरणा बनते. शिवांनी तांडव केलं, पण शेवटी शांततेला स्वीकारलं. त्यांनी स्वतःचा संताप परावर्तित करून जगाला एक नवा संदेश दिला. ज्याला स्वतःवर संयम ठेवता येतो तोच खरा शक्तिशाली असतो. आपल्या आयुष्यातही संकटही तांडवासारखी असतात, नष्ट करतात, उद्ध्वस्त करतात. पण त्या संकटातून बाहेर पडताना आपण तयार होतो एक नव्या रूपासाठी. जीवनातला महादेव जागा करा. महादेवाची ही कथा म्हणजे केवळ धर्मनिष्ठांना साजेशी गोष्ट नाही, ती आहे प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातल्या शक्तीची जागृती. आज तुम्ही संकटात असाल, खचलेले असाल, एकटे वाटत असेल, पण आठवा, शिवांनाही सर्वस्व गमावलं होतं, पण तरीही त्यांनी स्वतःला गमावलं नाही. तुमच्यातही एक महादेव आहे जो शांत आहे, संयमी आहे, पण वेळ आल्यास तांडव करू शकतो. स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नासाठी. शेवटी फक्त एवढंच सांगावं वाटतं, जग जिंकणं महत्त्वाचं नाही, स्वतःला हरवू न देणं हेच खरं यश आहे. या ब्लॉगद्वारे तुमच्याही आयुष्यात एखादा महादेवला जागृत करण्याची प्रेरणा मिळो, हीच शुभेच्छा. तुम्हाला या कथेतून काहीतरी नक्कीच शिकायला भेटेल. ओम नमः शिवाय. धन्यवाद.